हॅलो एव्हरीवन. तर आज आपण एक अत्यंत मस्त चॅप्टर शिकणार आहोत आणि तुमच्या लाईफमध्ये तो नक्कीच तुम्हाला इम्पॅक्ट करेल. म्हणजे तुम्ही खूप बदलाल ॲज अ ह्युमन बिईंग डेफिनेटली. तर या चॅप्टरचं नाव आहे बी स्मार्ट. ठीक आहे. बी स्मार्ट म्हणजे शहाणे व्हा. शहाणे, हुशार नाही. इंटेलिजंट म्हणजे हुशार, स्मार्ट म्हणजे शहाणे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही ती इमेज पण बघू शकता की बाकी सगळे पळत आहेत आणि एक जो आहे त्यांनी शहाणपणा वापरला. कारण बाकी सगळे जे आहेत ते रॅबिट्स आहेत. ठीक आहे. आणि त्या टॉर्टॉइजला पण माहिती आहे की तो रॅबिट एवढा फास्ट नाही धावू शकत. तर म्हणून त्यांनी एक स्केटिंग यूज केली आहे. तर म्हणजे तिकडे त्यांनी शहाणपणा वापरला. ही यूज इज स्मार्टनेस. तर हेच आपण पुढे बघणार आहोत त्या चॅप्टरमध्ये. खूप काही तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी शिकायला भेटतील डेफिनेटली. सो लेट्स बिगिन. सर इथे बघा काय दिलं आहे. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. ठीक आहे. आता इथे त्यांनी काय म्हटलं आहे की जे चॅम्पियन्स असतात, ठीक आहे, जे विनर्स असतात ते जिममध्ये नाही बनत. ठीक आहे. नाहीतर कोण कोण माहिती आहे ना, कोणा लोकांची काय समजूत असते की आम्ही जिममध्ये गेलो, बॉडी बनवली, तर आम्ही चॅम्पियन झालो. ठीक आहे. तसं काही नसतं. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. तर इथे त्यांनी काय म्हटलं आहे, चॅम्पियन्स तर जिममध्ये बनले नाही जात, व चॅम्पियन्स असे असतात जे आतून त्यांच्या मनात एक डिझायर असतं, म्हणजे एक एम असतं, काहीतरी करून दाखवायची एक धमक असते, एक ड्रीम असतं. ड्रीम म्हणजे माझ्या एक स्वप्न असतं आणि एक विजन असतं. विजन म्हणजे एकदम क्लॅरिटी असते माइंडमध्ये. ठीक आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. तर जे चॅम्पियन्स असतात त्यांच्याकडे काय हवं, एक तर स्किल्स हवे, काहीतरी करून दाखवायचे. ठीक आहे. म्हणजे अक्कल हवी इन शॉर्ट. ठीक आहे. पात्रता हवी आणि त्यांच्याकडे विल हवी. विल म्हणजे पॉवर हवी, विल पॉवर हवी. ठीक आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण तिकडे काय म्हटलं आहे, पण जी तुमची विल पॉवर आहे, ठीक आहे, जी तुमची पॉवर आहे ती तुमच्या स्किल्सपेक्षा स्ट्रॉंगर पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. तर जे सक्सेसफुल प्रोफेशनल्स असतात, म्हणजे जे प्रोफेशनल्स असतात मोठमोठे, आणि त्यांना सक्सेस कसं मिळतं ते लोक हाच मार्ग निवडतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. तर इथे काय म्हटलं की आपल्या सगळ्यांकडे नॅचरल टॅलेंट असतं. बट ऑब्वियस आहे प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट असतंच ना, जो नॅचरली असतो. म्हणजे कोणाला गायला आवडतं, कोण चांगलं गातं, कोण समवन सिंग्स गुड, कोणाला गायला आवडतं, किंवा कोणाला नाचायला आवडतं, किंवा कोणाला क्रिकेट खेळायला आवडतं. ठीक आहे. तर प्रत्येकाकडे त्यांचं एक नॅचरल टॅलेंट असतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर इथे त्यांनी तेच सांगितलं की जर आपण तोच टॅलेंट आपला, जर तो टॅलेंट आपण मनात घेतला आणि आपण जर एक गोल सेट केला लाईफमध्ये, ठीक आहे, की मला हेच करायचं आहे लाईफमध्ये, मला हेच बनायचं आहे, तर मग आपल्याला इझिली सक्सेस मिळू शकतं आपल्या लाईफमध्ये. वी शॅल नॉट अचीव आर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. तर इथे काय सांगितलं आहे की जर आपण आपल्या गोल्ससाठी मेहनत नाही केली, ठीक आहे, तर आपले ते गोल्स कधीच अचीव नाही होणार. तर म्हणून जर तुमचे गोल्स अचीव करायचे असतील, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, तर तुम्हाला मेहनत खूप करावी लागणार. आणि तुमच्याकडे विल पॉवर हवी, स्किल्स हवे, नॉलेज हवं, इंटेलिजन्स हवी, एक डिझायर हवा, ड्रीम हवा आणि एक विजन हवं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे जर एक गोल अचीव करायचं असेल तर. ह्या गोष्टींशिवाय ते ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. तर आता काय म्हटलं त्यांनी, सेटिंग गोल्स ॲज टू व्हॅल्युएबल असेट्स. तर त्यांनी काय सांगितलं की गोल्स सेट करायचे असतील आपल्याला आपले जे गोल्स आहेत, गोल्स म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल. गोल्स म्हणजे काय, गोल्स म्हणजे आपला एम एक प्रकारचा. ठीक आहे. आपण आपल्या लाईफमध्ये गोल्स सेटच करतो ना, म्हणजे एक प्रकारे आपल्याला फ्युचरमध्ये हे अचीव करायचे आहे, तर ते तुमचे गोल्स असतात. फॉर एक्झाम्पल कोणाला इंजिनियर बनायचं असेल, कोणाला डॉक्टर बनायचं असेल, कोणाला क्रिकेटर बनायचं असेल, कोणाला सिंगर बनायचं असेल, तर तो एक प्रकारचा तुमचा गोल झाला. ठीक आहे. एम झाला लाईफचा. तर मग इकडे त्यांनी काय सांगितलं, जर तुम्हाला गोल्स सेट करायचे असतील तर तुम्हाला 2 असेट्स असतं कंपल्सरी आहे. ठीक आहे. 2 मार्ग तुम्हाला कंपल्सरी आहेत. तर पहिलं काय, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. तर इथे काय सांगितलं की पहिला मार्ग असे की तुमच्याकडे ओरिजिनॅलिटीची सेन्स पाहिजे, म्हणजे तुम्ही ओरिजिनल आहात आतून, अजिबात फेकनेस नको आहे तुमच्यात.
आणि सेकंड काय, स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पार्ट, म्हणजे तुम्हाला एक चांगला गोल का पाहिजे, तुम्हाला सरळ मार्गे, चांगल्या मार्गे तुम्ही जाऊ शकाल म्हणून. ठीक आहे. नंतर काय, गोल्स पुट ॲट द हेम ऑफ लाईफ, परस्युईंग देम एक्नॉलॉजीज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. तर इथे त्यांनी काय सांगितलं आहे, जर आपल्या लाईफमध्ये एखादा गोल असेल, ठीक आहे, तर आपण तो परस्यू केला पाहिजे. परस्यू म्हणजे तो फॉलो केला पाहिजे. ठीक आहे. जर तो फॉलो केला तरच आपल्याला पुढे एक बेटर फ्युचर सिच्युएशन येईल, एकदम चांगली सिच्युएशन येईल. जर तुम्ही तुमच्या गोलला फॉलोच नाही केला आणि तुम्ही मध्येच ते सोडून दिलं, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला क्रिकेटर बनायचं आहे, तर सगळ्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये किती मेहनत आहे. सकाळी उठून प्रॅक्टिस करावी लागते, परत एनर्जी पाहिजे, तेवढा स्टॅमिना पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही तुमची समजा चालू केलं तुमची प्रॅक्टिस आणि तुम्ही 2-3 वर्षानेच थकलात आणि तुम्ही म्हटलं की नाही माझ्याकडून नाही होत आहे, तर मग तसं वर्कआउट नाही होणार ना. तुम्हाला लास्टपर्यंत तुमच्या गोलच्या सोबत चालावं लागतं, तरच तुम्हाला एक चांगलं फ्युचर भेटतं. ठीक आहे. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लिफ्टिंग थिंग्स हॅपन. तर तुमच्याकडे असं एक क्लिअर विजन असेल, क्लिअर गोल असेल, तर तुमची लाईफ पुढे खूप सिम्पल होऊन जाते. तर आता नेक्स्ट काय ते बघूया. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. तर इथे काय सांगितलं आहे की गोल सेट करणं काही लोकांसाठी खूप इझी असतं, बट काही लोकांसाठी ते खूप चॅलेंजिंग असतं. आणि हा बरोबर पॉईंट आहे. आता एखादा व्यक्ती कोणताही गोल तर आरामात सेट करू शकतो की मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्तीने गोल सेट केला की मला डॉक्टर बनायचं आहे, गोल तर कोणी सेट करू शकतं ना, पण त्याच्यामागे मेहनत, ठीक आहे, ती सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असते आणि ते अचीव करणं तर त्याच्याहून जास्त चॅलेंजिंग असतं. ठीक आहे. मग इथे खूप चांगली लाईन म्हटली आहे त्यांनी की फिअर ऑफ फेलियर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. तर तो काय बोलला, जर तुम्ही काही गोलच नाही ठेवलं पुढे, ठीक आहे, जर तुम्ही काही गोलच नाही सेट केलं तुमच्यासमोर, म्हणजे ठीक आहे, काही एमच नाही ठेवलं, तर तुम्हाला घाबरायची गरजच नाही आहे. म्हणजे समजते मी काय बोलतो आहे. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये गोलच नाही ठेवलं तर तुम्हाला घाबरायची गरजच नाही आहे. पण आपल्याला असं करून कसं चालेल, आपल्याला काहीतरी ठेवलं तर पाहिजे ना आपण गोल लाईफमध्ये, तरच आपण काहीतरी अचीव करू शकतो ना. ठीक आहे. आपल्याला फुकट तर नाही जगायचं या जगात, काहीतरी अचीव करायचंच आहे. ठीक आहे. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड वॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं, शेवटी मी बोलून काय फायदा नाही, शेवटी तुम्हालाच डिसाईड करायचं आहे की तुम्हाला लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे. इकडे मी लाख बोलेल की हे करा, ते करा, असं करा, तसं करा, पण ॲट द एंड ऑफ द डे तुमचा विचार खूप जास्त इम्पॉर्टंट असणार. ठीक आहे. तुम्हीच डिसाईड करणार की तुम्हाला लाईफमध्ये काय बनायचं आहे आणि किती मेहनत करायची आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. तर इथे काय सांगितलं की जे एक्सपर्ट्स असतात, जे मोठे मोठे प्रोफेशनल्स असतात, त्यांनी 5 स्टेप्स सांगितलेत की आपण आपले गोल्स कसे अचीव करू शकतो. ठीक आहे. तर ते पुढे आपण एक एक बघत जाऊ. आता फर्स्ट अप्रोच बघा काय आहे. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. तर इथे काय सांगितलं आहे, जर तुम्ही स्मार्ट गोल्स ठेवले तर ती एक अशी मेथड आहे जेणेकरून लोकांना सक्सेस मिळू शकतं. ठीक आहे. स्मार्ट म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे थोडं हटके असतात ना असे एकदम हुशार. एक प्रकारे हुशार म्हणजे आपले इंटेलिजन्स नाही, एक वेगळीच हुशारी. कारण हुशार तर सगळेच लोक असतात, पण जसं त्या पहिल्या स्लाईडवर मी तुम्हाला तो टर्टलचं दाखवलेलं, ठीक आहे, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करणारा. ठीक आहे. तर त्याला म्हणतात स्मार्ट. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंडेड. स्मार्ट म्हणजे काय, स्पेसिफिक म्हणजे अमुक बोलतो ना आपण, स्पेसिफिक म्हणजे मला हीच गोष्ट आवडते, स्पेसिफिक हीच गोष्ट आवडते, असं तसं. ठीक आहे. मेजरेबल म्हणजे माप आपण घेतो एखाद्याचं, मेजर करतो ते. अचिवेबल म्हणजे अचीव करू शकतो ते. ठीक आहे. आपले जे गोल्स आहेत ते. रिअलिस्टिक म्हणजे खरं जे आहे ते आहे, उगाच खोटे आश्वासन नाही. आणि टाईम बाउंडेड म्हणजे वेळेनुसार, याच वेळेनुसार हे सगळं होऊ शकतं. कारण टाईम किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण एकदा टाईम गेला तर पुन्हा येत नाही तो. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी येतील, पण एकदा गेलेली वेळ ती पुन्हा येत नाही. ठीक आहे. मग स्मार्ट म्हणजे काय, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट काय, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक. ठीक आहे. आता इथे त्यांनी काय सांगितले की जे स्मार्ट गोल्स असतात, ठीक आहे,
त्यांना एक गाईडलाईन असते. गाईडलाईन म्हणजे एक पर्टिक्युलर हेडिंग असतं, ठीक आहे. तर त्याच्या अंडर काय काय येतं ते बघा. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजे इथे काय सांगितलं आहे, स्पेसिफिक म्हणजे काय की समजा आपण एखाद्या एरियामध्ये वीक असू, म्हणजे कच्चे असू, तर तो एरिया सगळ्यात पहिला आपण इम्प्रूव्ह केला पाहिजे. आता ह्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आता समजा तुमचे 6 सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. हां, तर मग 5 सब्जेक्ट्स तुमचे चांगले आहेत आणि तुमचा मॅथ्स सब्जेक्ट वीक आहे, तर तुम्हाला त्यात इम्प्रूव्हमेंट आणायला हवी ना, नाहीतर तुमच्या बाकीच्या सब्जेक्टवर पण इम्पॅक्ट पडणार आणि तुम्हाला पर्सेंटेज कमी येणार. तर तसंच इकडे आहे की तुम्ही असा एक एरिया निवडायचा ज्यात तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे, ठीक आहे, सुधारणा करायची गरज आहे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. तर इथे काय सांगितलं आहे, जर तुम्ही त्या एरियावर प्रॉपरली वर्क केलं तर तुम्ही तुमचं गोल एकदम आरामात अचीव करू शकता, ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीत. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. तर तो बोलला की तुम्ही जर तुमचे सर्टन पॅरामीटर्स सेट केले, म्हणजे तुम्ही तुमचे सर्टन गाईडलाईन सेट केले की असं असं मला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं एक रुटीन बनवला रोजचा, तर तुम्हाला तुमचं गोल अचीव करायला खूप सोपं जाईल. फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग इट कॅन स्ट्रेच. तर इकडे त्यांनी एक प्रश्न टाकला आहे की फॉर एक्झाम्पल जर असं असेल की तुम्हाला एखादं घर बांधायचं असेल, तर तुम्हाला किती प्रमाणात लागणार आणि तुम्ही किती प्रमाणात ते स्ट्रेच करू शकता, म्हणजे ते किती प्रमाणात तुम्ही वाढवू शकता. तर असं त्यांनी एक क्वेश्चन केलं तुम्हाला, ठीक आहे. नंतर त्यांनी इकडे काय दिलं, मेजरेबल, ठीक आहे, म्हणजे एखाद्याची आपण मेजर करतो ते, ठीक आहे, म्हणजे मोजणी करतो आपण, एक प्रकारची माप घेतो ते, ठीक आहे, मोजमाप करतो इन शॉर्ट. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. तर त्यांनी काय सांगितलं, जर आपण गोल्सचं प्रमाण बघितलं तर ते आपल्याला हेल्प करतं की आपण आपला प्रोग्रेस कसा ट्रॅक करतो, ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट आपण रोज आपलं प्रमाण मोजायचं की आज आपण किती प्रमाणे, म्हणजे आज आपण किती % आपण आपलं काम केलं आहे. म्हणजे इन शॉर्ट आपण आता एक गोल सेट केला 100%चा, तर रोज त्याचं प्रमाण आपण सेट करायचं की आज मी 5% अचीव करणार, मग उद्या 5%. तर तसं करून 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 तुम्ही 100%वर कधी पोचाल ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. त्याला बोलतात मेजरेबल. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. तर असं केल्याने आपल्यालाही इझी पडतं, कारण आपल्याला दररोज आपलं कळतं की आपण किती प्रमाणात आपण आपले गोल्स अचीव करतो आहे, आणि हे पण कळतं की जर आपलं काही राहिलं असेल तिकडे तर त्यात आपण कशी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ठीक आहे. वाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. आता तिकडे त्यांनी फुटबॉलचं एक्झाम्पल दिले, तर इथे काय सांगितलं की फुटबॉल खेळताना प्रत्येकाची पोझिशन क्लिअरली डिफाईन केली पाहिजे. म्हणजे सेंटर फॉरवर्ड कोण आहे, ठीक आहे, परत गोलकीपर कोण आहे, नंतर मिडफिल्डर कोण आहे ते. तर इकडे फुटबॉलचा सोडा, मी तुम्हाला क्रिकेटचं एक्झाम्पल देतो. तर क्रिकेटची एक्झाम्पल देताना पण त्यांची पोझिशन त्यांना क्लिअरली डिफाईन केली पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल आता हे आहे, विकेट कीपर कोण आहे, तर कोण आहे, महेंद्रसिंग धोनी आहे. तर मग बॉलिंग कोण करणार, तर बॉलिंग कोण करणार, जसप्रीत बुमराह आहे. नंतर मग ओपनर कोण असणार, रोहित शर्मा. तर मग नंबर 3वर कोण येणार, विराट कोहली. तर तसे त्यांचे कसे पोझिशन्स ते लोकांनी क्लिअर डिफाईन केलेले असतात. तर तसं आपणही करायचं असतं आपले गोल्स अचीव करताना, ठीक आहे. रोज आपण क्वांटिटी मोजायची की मी किती प्रमाणात माझे गोल अचीव करतोय, समजलं. नेक्स्ट काय, अचिवेबल, म्हणजे मी काही अचीव करू शकतो माझ्या लाईफमध्ये, ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात पाहिजे. म्हणजे असं काही संकोचच नाही करायचा की मी माझ्या लाईफमध्ये हे करू नाही शकत, मी ते करू नाही शकत. नेहमी पॉझिटिव्ह, नेहमी सकारात्मक विचार करायचा की मी करूच शकतो, का नाही करू शकत, आय कॅन अचीव एनिथिंग इन माय लाईफ. असं आपल्या सगळ्यांच्या मनात एक ध्येय पाहिजे, ठीक आहे. तर अचिवेबल, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. तर इकडे काय सांगितलं आहे की जो तुम्ही गोल सेट केला आहे, ठीक आहे, तर तो एका टाईममध्ये तो संपला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता 2 वर्षाचा गोल सेट केला असेल की मला 2 वर्षात हे करायचं आहे, तर तोपर्यंत तुमचं झालं पाहिजे, ठीक आहे. नाहीतर असं तुम्ही फक्त गोल सेट कराल आणि 15-20 वर्ष झाले तरी ते होणार नाही, तर तसं चालणार नाही. 2-3 वर्षात जो आहे तुमचा तो सेट करायचा आणि त्या पिरियडमध्ये तुमचं ते झालंच पाहिजे, तरच तुमची ती विक्ट्री असणार, नाहीतर मग विक्ट्री नसेल, ठीक आहे. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. तर इथे काय सांगितलं की कधी कधी हे गोल्स असे वाटतील की जणू ते दगड आहेत आणि ते दगडं अजून वाढत चालले आहेत, ठीक आहे, म्हणजे डिफिकल्टीज अजून वाढत चालले आहेत.
तर मग हेच तुमचं करिअर डिफाईन करणार. ठीक आहे, म्हणजे पुढे समजणार तुम्हाला की तुमचं करिअर कोणत्या पाथवर आहे. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. तर इथे एक खूप चांगलं त्यांनी खूप चांगलं एक्झाम्पल दिलं आहे की आता तुम्ही स्टुडंट्स म्हणून 10वीचे स्टुडंट्स म्हणून आता कोणी प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर नाही बनवू शकत, पण तुम्ही ॲटलिस्ट विचार तरी करू शकता की फ्युचरमध्ये मी बनवू शकेल मेहनत करून. ठीक आहे, तर असं त्यांनी म्हटलं आहे. तर ह्याच्यावरून एक आपला जो देशाचा प्राईम मिनिस्टर आहे नरेंद्र मोदी, तर त्याचंच एक्झाम्पल घ्या. तर तो आधी तर चहा विकायचा, तो एक चहावाला होता, पण आता तो प्राईम मिनिस्टर आहे कंट्रीचा. म्हणजे त्यांनी किती मेहनत केली असेल, त्यांनी पण त्याचे गोल सेट केले असतील आणि त्यांनी पण हे अप्रोचेस तर फॉलोच केले असतील ना, जे 5 मी तुम्हाला आता शिकवत होते. म्हणूनच तो आता एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे. ठीक आहे, मग आयुष्यात इम्पॉसिबल काहीच नसतं. फक्त तुम्हाला एक तुमचा गोल सेट करायचा असतो आणि त्याच्या मागे तुम्हाला परस्यू करायचं असतं, म्हणजे ते फॉलो करायचं असतं. सगळं आपोआप होऊन जातं, कारण मेहनतचं फळ नेहमी गोडच असते. ही तर तुम्ही मन ऐकली असाल. रिअलिस्टिक म्हणजे जे फॅक्ट्स, म्हणजे जे रिॲलिटी आहे ते. ठीक आहे, तर इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. तर इथे काय सांगितलं आहे की आपण असेच गोल क्रिएट करायचे जे ॲक्च्युली आपल्या पात्रतेत आहेत, म्हणजे आपण ॲक्च्युली त्यात एक्सपर्टाईज आहोत. ठीक आहे, उगाच काहीतरी भलताच विचार नाही करायचा ज्यात आपण एक्सपर्टच नाही आहोत त्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही समजा मॅथ्स करण्यात एक्सपर्ट आहात. ठीक आहे, मग तुम्ही उगाच उद्या काहीतरी भलतंच करायला नाही जाणार. तुम्ही ज्यात एक्सपर्ट आहात तेच तुम्ही करायचा विचार करणार. ठीक आहे, मग इथे पण त्यांनी तेच सांगितलं आहे की तुम्ही असाच गोल ठेवा ज्यात तुम्ही ॲक्च्युली एक्सपर्ट आहात. उगाच काही वेडावाकडं करायला जाऊ नका. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. तर इकडे काय सांगितलं आहे, आपल्याला एक्सपर्टाईज व्हायलाच इतका वेळ लागतो. तर आपण अशा गोष्टी जर एक्सपेक्ट केले जे आपल्या जीन्सच्या बाहेरच आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्या पात्रतेच्या बाहेर आहेत, तर त्याचा काही फायदा नाही आहे फ्युचरमध्ये. ठीक आहे, मग आपण नेहमी अशाच गोष्टी करायच्या ज्यात आपण एक्सपर्टाईज आहोत. कारण जर आपण अशा गोष्टी जर निवडल्या ज्यात आपण ॲक्च्युली वी आर लॅकिंग कॉन्फिडन्स, म्हणजे आपल्याकडे कॉन्फिडन्स नाही आणि आपण जे नाही करू शकत, तर ते अनरिअलिस्टिक असणार. ठीक आहे, बिईंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. तर इथे काय सांगितले, जर तुम्ही रिअलिस्टिक असाल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीवर रिअलिस्टिक असाल, तुम्ही म्हणजे सच्चे असाल त्या गोष्टीबद्दल. ठीक आहे, म्हणजे त्या गोष्टीबद्दल खूप पॉझिटिव्ह असाल इन शॉर्ट, तर तुम्हाला आरामात तुमचं गोल अचीव्ह होईल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर इथे काय सांगितलं आहे की जर तुम्हाला तुमचा गोल अचीव्ह करायचा असेल तर तुम्ही डिफेन्सिव्ह नका बनू, म्हणजे घाबरू नका, आणि तुम्ही अग्रेसिव्हही नका बनू. अग्रेसिव्ह म्हणजे जास्त त्याचा रागराग करू नका. अग्रेसिव्ह म्हणजे माहिती ना एकदम रागात आपण गोष्टी करतो, त्याला बोलतात अग्रेसिव्ह. ठीक आहे, तर असं केल्यानेही तुमचं गोल अचीव्ह नाही होणार आहे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडॅर दॅट पिक्चर. तर इथे काय सांगितलं की तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये एक क्लिअर पिक्चर हवा. ठीक आहे, तुम्ही अगोदरच विचार केलेला हवा त्या गोष्टीचा की मला अमुक करायचं आहे, मला हे करायचं आहे, मला इतकी मेहनत करायचं आहे माझा गोल अचीव्ह करायला. तर त्याचप्रमाणे तुमच्या ॲबिलिटीनुसार तुमचा तो गोल अचीव्ह होणार. उगाच तुम्ही काही वेगळा विचार करणार जे आउट ऑफ द बॉक्स असणार, जे तुम्हालाही माहिती आहे की माझ्याकडून नाही होणार, पण तरी पण तुम्ही त्याचा विचार करणार आणि तुम्ही ती गोष्ट करायला जाणार, तर त्याच्यात काही अर्थ नाही आहे. सो तुम्ही एक क्लिअर पिक्चर ठेवावा माइंडमध्ये. ठीक आहे, आणि तसंच तुम्ही मेहनत करावी जेणेकरून तुमचा गोल अचीव्ह होईल. ठीक आहे, बिकॉज तुम्हालाही माहिती आहे की या लाईफमध्ये काही इम्पॉसिबल नाही आहे, सगळं अचिवेबल आहे. तर फक्त एवढंच की तुम्ही एक क्लिअर पिक्चर ठेवा तुमच्या माइंडमध्ये, जेणेकरून तुम्हाला तुमचा गोल अचीव्ह करणं अजून सोपं जाईल. आता नेक्स्ट काय, टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे वेळेचं महत्त्व. ठीक आहे, वेळेनुसार तुम्ही तुमचे गोल्स सेट केले पाहिजे. ठीक आहे, एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. तर तिकडे काय सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येक टाईमनुसार तुमचा गोल तुम्ही सेट केला पाहिजे, म्हणजे टायमाचं खूप महत्त्व पाहिजे. आणि तसेच तुम्ही पॅरामीटर्स सेट केले पाहिजे. पॅरामीटर्स म्हणजे काय, मापदंड असतं ना ते. तर त्यांनी काय सांगितलं, तुम्ही जर काही गोल ठेवला तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही तो टाईमली ठेवायला पाहिजे, म्हणजे ह्या वेळेत तो मी अचीव्ह केलाच पाहिजे. आणि अशा केल्याने काय होईल, तुमचा त्या गोलवर तुमचा जो फोकस आहे, ठीक आहे, तो इन्क्रीज होईल आणि तुम्ही अजून मेहनतीने काम करू शकाल.
बिकॉज तुम्हाला माहिती आहे की या टाईममध्ये मला एवढं अचीव करायचं आहे, तर तुम्ही ते खूप सिरियसली घ्याल. नाहीतर जर तुम्ही असं विचार केला की हा नंतर होईल, काय प्रॉब्लेम नाही, आरामात होईल, तर मग ते कधीच नाही होणार. मग तुमचे जे बॅचमेट्स आहेत, तुमच्या सोबतचे लोक आहेत, ते पुढे जातील पण तुम्ही तसेच मागे राहाल. ठीक आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. तर इकडे काय सांगितलं, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचं असतं ते. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी. पण जर तुमच्याकडे टाईम नसेल कन्सिस्टंट म्हणजे एक प्रकारचं स्टेडी टाईम, तर मग ते पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. म्हणजे कळतं आहे ना. आता जर तुम्ही खूप जास्त वजनदार असाल, ठीक आहे, आणि तुम्ही मग विचार कराल की अरे हो नंतर बारीक हो आरामात, असं करू तसं करू, तर ते कधीच तुमचं होणार नाही. ठीक आहे. पण जर तुमच्याकडे टाईम असेल की मला आता 2 महिन्यात बारीक व्हायचंच आहे, तर मग तुम्ही काही करून तुम्ही डाईट कराल किंवा तुम्ही एक्सरसाइज कराल, मग ते काही करून तुम्ही ते अचीव करणार. ठीक आहे. मग हेच इकडे त्यांना सांगायचं आहे. हे बघ इकडे सांगितलं आहे, इट मे बी एक्सरसाइज, डाईट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. पण इथे काय सांगितलं आहे, मग जर ती एक्सरसाइज असो, डाईट असो किंवा स्ट्रेस फ्री थॉट्स असो. ठीक आहे. मग जर तुम्हाला बारीक व्हायचं तर तुम्ही काही कराल, एक तर एक्सरसाइज कराल, तुम्ही डायटिंग कराल किंवा तुम्ही टेन्शन फ्री असाल. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. तर हे सगळं कसं होतं, आपण जर हेजिटेट नाही केलं तर, म्हणजे निसंकोचपणे जर आपण विचार केला या गोष्टींचा, तरच हे होऊ शकणार. नाहीतर सतत आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला की मी जाडा आहे मला बारीक व्हायचं आहे, तर ते कधीच नाही होणार. ठीक आहे. आणि अजिबात मला डाऊट नाही ठेवायचा. इथे पुढे दिलं आहे हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन द डेडलाईन. तर अजिबात डाऊट नाही ठेवायचा तुम्हाला, फक्त एक डेडलाईन ठेवायची आहे की 2 महिन्यात मला बारीक व्हायचं आहे. मग तुम्ही ते करायला तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकाल. जसं इकडे दिलं आहे, तुम्ही एक्सरसाइज कराल, डाईट कराल. ठीक आहे. पण अजिबात मनात डाऊट नाही ठेवायचं की माझ्याकडून ही गोष्ट नाही होणार. बिकॉज मग जर तसा मनात डाऊट ठेवला तर मग काय फायदा नाही. मग वेगवेगळे थॉट्स येणार तुमच्या मनात. त्यापेक्षा अजिबात डाऊट नाही ठेवायचं, अजिबात हेजिटेट नाही व्हायचं. निसंकोचपणे जो पण तुमचा गोल आहे तो फक्त सेट करायचा आणि अचीव करायला ते आपोआप तुम्हाला हेल्प करेल. आता नेक्स्ट काय ते बघूया. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. तर इथे काय सांगितलं, विजन म्हणजे दृष्टी, आपली दृष्टी असते ते, आपली दृष्टी, आपलं विश, आपले इंटेन्शन्स म्हणजे चांगले असतात, वाईट असतात. ठीक आहे. तर आणि आपले ड्रीम्स आहेत ते सगळे व्हॅल्युएबल आहेत. व्हॅल्युएबल म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे. त्यांना खूप व्हॅल्यू आहे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असले तर ते आपल्याला काय हेल्प करतात, ते आपल्याला एनकरेज करतात, म्हणजे प्रोत्साहन देतात आणि आपल्याला आपली लायकी दाखवतात की आपण कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट द स्ट्रॅटेजीज. तर त्या लोकांनी काय म्हटलं आहे की जर आपल्याला आपल्या गोलपर्यंत पोचायचं असेल, आपल्या ठीक आहे एमपर्यंत पोचायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला एक तर डाऊन टू अर्थ व्हावं लागणार, म्हणजे एकदम चांगलं व्यक्तिमत्व व्हावं लागणार. ठीक आहे. नंतर आपण जे पण प्लॅन केले आहेत, ठीक आहे, ते आपल्याला एक्झिक्यूट करावे लागणार आणि आपले जे पण आपण स्ट्रॅटेजीज बनवले ते आपल्याला सगळ्यांना इम्प्लिमेंट करावं लागणार. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, फक्त प्लॅन बनवून इकडे फायदा नाही. प्लॅनिंग तर सगळेच करतात की मी असं करेल तसं करेल, पण ते एक्झिक्युशन करणं पण इम्पॉर्टंट आहे ना. तुम्ही जी स्ट्रॅटेजी बनवली आहे, ठीक आहे, जो प्लॅन बनवला आहे, ठीक आहे, तो एक्झिक्युशन पण इम्पॉर्टंट आहे ना. जर एक्झिक्यूट केलं तरच तुम्हाला सफलता मिळणार, तरच तुम्हाला सक्सेस मिळणार. नाही तर फक्त प्लॅन तर काय असे करोडो लोक बनवतात, पण तुमचं एक्झिक्युशन खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. तर इथे काय सांगितलं, तुम्हाला रिझल्ट कसं भेटणार, सक्सेस कसं भेटणार, तुमची क्वालिटी आणि क्वांटिटीच्या नुसार भेटणार. म्हणजे तुमच्या जर एनर्जीमध्ये तुम्ही किती एनर्जी लावतायत, कोणत्या प्रकारची एनर्जी लावतायत, त्याच्यानुसारच तुम्हाला रिझल्ट भेटणार. ठीक आहे. कारण मेहनत तर इथे सगळेच करतात, पण तुमची क्वालिटी असायला पाहिजे मेहनतमध्ये पण. ठीक आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ठीक आहे. लाईफ म्हणजे काय, एक ट्रम्पेट आहे, म्हणजे रणशिंग असतं ना ते. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जर तुम्ही काही आतमध्ये टाकलंच नाही तर तुम्हाला बाहेरही काही भेटणार नाही. ठीक आहे. ट्रम्पेट माहिती आहे ना, रणशिंग तर माहितीच असेल तुम्हाला. तर त्याचं पण तसंच असतं, जर तुम्ही जेवढं आतमध्ये टाकता तेवढं तुम्हाला बाहेर भेटतं. ठीक आहे. तर तसंच त्यांनी इकडे लाईफला एका ट्रम्पेटशी कम्पेअर केलं, म्हणजे एका रणशिंगाशी कम्पेअर केलं आहे. तर हा आपल्या चॅप्टरचा फायनल पार्ट आहे. ठीक आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. तर इथे काय सांगितलं, सक्सेस म्हणजे आपण एका काळोखात चालण्यासारखं आहे. ठीक आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग
प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. ठीक आहे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. खूप सुंदर लाईन म्हटली इथे की सक्सेस म्हणजे काय, जणू आपण एखाद्या काळोखात चालल्यासारखं आहे. कारण काळोखात पण आपल्याला काय असतं, फाइंडिंग द राईट फुटिंग, म्हणजे आपण पुढचं पाऊल बरोबर कसं टाकायचं ते असतं. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स, आपण ते कसं टाकतो, आपण ते स्किल सेट कोणता यूज करतो, कसा मास्टर करतो त्याच्यासाठी आहे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि पुढे जाणं त्याच्यासाठी आहे. नाहीतर आपण काळोखात कुठेही पाय टाकलं आणि घसरून पडलो तर तेही चुकीचं आहे. म्हणून आपल्याला आपले स्किल्स आपण म्हणजे आपण आपले जे स्किल्स आहेत त्यात आपली मास्टरी असली पाहिजे, तेच तिकडे सांगितलं. आणि कशावर डिपेंड असतं की आपण तो प्रॉब्लेम टॅकल कसा करतो. ठीक आहे. म्हणजे इथे इन शॉर्ट त्यांनी असं सांगितलं की आयुष्यात तुम्हाला खूप अडथळे येतील, खूप म्हणजे खूप अडथळे येणार आहेत, पण तुम्ही लास्ट मोमेंटपर्यंत तसेच असले पाहिजे. तुम्ही तुमची होप सोडली नाही पाहिजे. आणि जे पण प्रॉब्लेम्स जे येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये ते तुम्ही हसत हसत सगळे फेस केले पाहिजे आणि त्या प्रॉब्लेम्सला टॅकल केलं पाहिजे. ठीक आहे. मात दिली पाहिजे त्या प्रॉब्लेम्सला, तरच तुम्हाला सक्सेस भेटणार. कारण आयुष्य सोपं नाही आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटेज ऑफ आर नेक्स्ट स्टेप. तर इकडे पण त्यांनी काय सांगितलं आहे, सगळ्यात बेस्ट उपाय आहे की आत्ता आपण जिथे आहोत आणि पुढे आपण कुठे पोचणार आहोत, जर हे तुम्हाला माहिती करायची असेल तर तुम्हाला तुमची जी नेक्स्ट स्टेप आहे, जो तुमच्या लाईफचे जे नेक्स्ट स्टेप्स आहेत ते तुम्हाला योग्य घ्यावे लागणार. एकही चुकीची स्टेप आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. तर मग तुम्ही चांगल्या स्टेप्स घ्या पुढे लाईफमध्ये. ठीक आहे. चांगले मार्ग घ्या, चांगलं मार्गदर्शन घ्या आणि जेणेकरून तुम्हाला सक्सेस मिळेल. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक. तर इथे काय सांगितलं आहे, आपण अशी स्टेप घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला सपोर्ट मिळेल. ठीक आहे. आणि आपण ते आरामात पार करू शकू विदाउट एनी क्रॅकशी. ठीक आहे. क्रॅक म्हणजे काही अडथळे न येऊन. ठीक आहे. तर हाच इथेच आपला चॅप्टर आता संपतो आहे. आणि आय होप की तुम्हाला चॅप्टर कळलं असेल, कारण ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये बरंच काही शिकण्यासारखं होतं. आणि एक छोटासा आता कन्क्ल्युजन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला चॅप्टर हा कळलाच असेल नो डाऊट, पण हे कन्क्ल्युजनही तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण हे तुम्हाला खूप हेल्प करणार आहे तुमच्या पुढच्या आयुष्यात. तर तेच इकडे खूप त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी प्रस्तुत केलं की आपण आयुष्यात सक्सेस कसं मिळवू शकतो. तर यांनी तर सांगितलं आहे, स्मार्ट म्हणून एक त्यांनी वर्ड दिलं आहे जे तुम्हाला मिनिंग माहिती आहे, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईमली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे तुम्ही सांगितलं तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल स्पेसिफिक राहिले पाहिजे की मला अमुक करायचं आहे. मेजरेबल म्हणजे तुम्हाला त्याची मोजमापणी केली पाहिजे. अचिवेबल म्हणजे तुम्हाला ती तुमच्यात धैर्य पाहिजे, तुमच्या मनात नेहमी ती पॉझिटिव्हिटी पाहिजे की काही असू दे मी ते अचीव करणारच. रिअलिस्टिक म्हणजे फॅक्ट्स, तुम्ही फॅक्ट्सनुसार चालले पाहिजे की असं आहे. आणि टाईमली म्हणजे तुम्ही वेळेचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे, कारण वेळ एकदा गेली की परत येत नाही. तर इकडे त्यांनी तेच सगळं सांगितलं आहे, जर तुम्हाला सक्सेस हवा असेल तुमच्या लाईफमध्ये तर तो इझिली नाही भेटणार आहे तुम्हाला ते हिंदीमध्ये म्हण आहे ना की बहुत पापड बेलणे पडते, तर तसंच असतं की तुम्हाला खूप कष्ट सहन करावे लागतात त्याच्यासाठी. ठीक आहे. मग तुम्ही जर ते ओव्हरकम करत असाल, ठीक आहे, आणि तुमचा जर मार्ग नीट असेल, लास्टपर्यंत शेवटपर्यंत तुमचा जर ठाम असेल आणि तुम्हाला जर चांगलं मार्गदर्शन भेटलं तर तुम्हाला नक्कीच सक्सेस भेटेल लाईफमध्ये. आणि त्यात काही शंकाच नाही आहे इनफॅक्ट. तर अजिबात घाबरायचं नाही. ठीक आहे. फक्त एक गोल सेट करायचा लाईफमध्ये की मला हे अचीव करायचंच आहे काही झालं तरी लाईफमध्ये. ठीक आहे. मग मागे मुकरायचं नाही अजिबात. एकदा तुम्ही सेट केलं की मला हे करायचंच आहे तर मग पुढे कोणीही येऊ दे त्याचं अजिबात तुम्हाला ऐकायचं नाही आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, वेळेचं महत्त्व असतो आयुष्यात खूप. तर वेळ फुकट नका घालवू. ट्राय टू युटिलाइज टाईम. ठीक आहे. असं फुकट नका बसू, काही ना काही करत ला. ठीक आहे. जेणेकरून तुमचाच फायदा आहे. आणि जर असं सगळं तुम्ही फॉलो केलं आणि सगळे तुमचे गाईडलाईन्स असले, स्वतःचा टार्गेट असला, ठीक आहे, तुम्ही जर मेजर केलं की मी रोज एवढ्या प्रकारे सक्सेसफुल होतो आहे तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ठीक आहे. त्यात काही म्हणजे संकोचच नाही आहे, कारण आफ्टर ऑल मेहनतीचं फळ नेहमी चांगलंच असतं हे तुम्हाला माहिती आहे. तर मग मी तर म्हणेल की आजपासूनच चालू करा.
ठीक आहे. एक गोल ठेवा, एक प्लॅन सेट करा. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही 10वीला आहेत, तर तुम्ही एक गोल सेट करा की मला एवढे एवढे पर्सेंटेज आणायचे आहेत. आणि मग तुम्ही प्लॅन करा की एवढ्या एवढ्या महिन्यात मी हा सब्जेक्ट उडवणार, असं असं करणार आणि एवढे एवढे टक्के मला पाहिजे. आणि मग त्यानुसारच तुम्ही तुमचा अभ्यास करा. ठीक आहे. एक चांगला टाईम टेबल बनवा आणि असं करून तुम्हाला डेफिनेटली तुम्ही तुमचा गोल अचीव करू शकणार विदाऊट एनी डाऊट. समजलं? तर मग लेट्स स्टार्ट फ्रॉम टुडे इट सेल्फ. सो आय होप की खूप पॉझिटिव्हिटी आली असेल तुमच्यात. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया डेफिनेटली. ठीक आहे. बाय.